नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून. हो मित्रांनो, आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव. पण असं काय घडले अमेरिकेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव. पण अमेरिकेमध्ये असं काय घडले की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? चला याची घेऊया सविस्तर माहिती. तर बघा मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहित आहे की अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे. आणि अमेरिकेमधील सोयाबीन हे बाजारात कधी येते मित्रांनो? सप्टेंबर महिन्यात. आणि जो अहवाल आपल्यापर्यंत आलाय त्यानुसार अमेरिकेतील उत्पादन या वर्षी 1250 लाख टनांच्या आसपास पोहोचणार आहे. बरोबर आहे. आता अमेरिकेमध्ये उत्पादन 1250 लाख टनांच्या आसपास पोहोचणार म्हणून जो बाजारभाव सीबॉटवरती होता तो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोसळला. बाजारभाव जो $11 प्रतिबुशेलच्या आसपास होता तो त्या ठिकाणी $9.30 प्रतिबुशेलच्या आसपास आला. आणि तिथून एकदा बाजारभावाने सुधारणा दाखवून बाजारभाव सध्या 9.5 ते जवळपास $9.25 आसपास दिसत आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की जागतिक बाजारामध्ये जे काही वाईट व्हायचं होतं झाले. अमेरिकेमध्ये उत्पादन 1250 लाख टन राहू शकते गृहीत धरले. पण आता जी रिपोर्ट आपल्यापर्यंत गोपनीय रूपे सूत्रांच्या माध्यमातून ही 100% खरी का खोटी याबद्दल साशंकता असू शकते. पण एक अशी रिपोर्ट आली आहे की ज्यानुसार अपेक्षेपेक्षा अमेरिकेतील उत्पादन काही प्रमाणात घटू शकते. मला सांगा, उत्पादन जेवढ्याला तेवढं राहिलं 1250 लाख टन तर बाजारभाव याच्या खाली येणार नाही. कारण जे व्हायचं होतं वाईट ते बाजारानं एक्सपेक्टेड लाईन्सवर मानले आणि यामुळे बाजारभाव तुम्हाला खालच्या स्तरावरून सुधारताना दिसेल. जरी 1250 लाख टन उत्पादन झालं तरी $10 ते $10.5 पर्यंत सप्टेंबर महिन्यात आरामशीर बाजारभाव जाणार. पण लक्षात घ्या मित्रांनो, जी आपल्याकडे बातमी आली त्यानुसार उत्पादनात घट होणार आणि हे जर अशा पद्धतीनं घडलं तर लक्षात घ्या उत्पादनातील या घटीमुळे आपल्याला खूप फायदा होणार. कारण सीबॉटवरती बाजारभाव जो आहे तो आपल्याला सप्टेंबर महिन्यात मग $11 प्रतिबुशेलच्या वर जाताना दिसेल, किंबहुना 11.5 पर्यंत पोहोचू शकतो. आणि जर $11 प्रतिबुशेलच्या वर बाजारभाव गेला तर भविष्यात बाजारभाव देशांतर्गत बाजारात प्रचंड तेजी दाखवून सुरुवातीला 4,500 पार आणि त्यानंतर 5,000 पर्यंत गेलं तरी आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की बाजारभावातील घडामोडींचा जर आपण एकंदर आढावा घेतला आणि विचार केला तर बाजारभाव जो दिसतोय सध्या मित्रांनो तो बाजारभाव निच्चांकी स्तरावर आहे. मग तो आंतरराष्ट्रीय बाजार असू द्या नाहीतर मग देशांतर्गत बाजारात. पण भविष्यात अमेरिकेतून येणाऱ्या ज्या काही बातम्या त्यांचा परिणाम होणार
आणि या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव आहे मित्रांनो 100% सुरुवातीला 200-300ची व भविष्यात 500ची तेजी दाखवेल. शिवाय सरकारचा हातभार याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लागू शकतो. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आता आपल्याला देशांतर्गत बाजारात अमेरिकेमुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येताना दिसणार आहे. आणि म्हणून मला एकच म्हणायचे की घाई गडबड ही विक्री करताना नको, थोडं थांबा, वेट करा आणि बाजार स्थिर होऊ द्या. या वर्षी एकदा सोयाबीन विक्री करू नका, टप्प्याटप्प्याने विक्री करा. जर आपण टप्प्याटप्प्याने विक्री केली तर तुम्हाला सांगतो 100% तुमचा फायदा होणार म्हणजे होणार. तर मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव कशा पद्धतीने वाढू शकतात याबद्दल आपण सविस्तर आढावा घेतला. मला वाटते व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.